यवतमाळात बसपाला धक्का, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने ॲडव्होकेट राहुल पाटील यांची अपक्ष उमेदवारी। यवतमाळ प्रभाग क्रमांक 14 साठी जिल्हाध्यक्ष गुणवंत गणवीर आणि प्रदेश सचिव राजेंद्र कांबळे यांनी 3 वर्षांपूर्वीच तिकीट देण्याचा शब्द दिला होता। मात्र ऐनवेळी तो पाळला नाही। तर 11 वर्षांची निष्ठा, गेल्या 11 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेले, तरीही राहुल पाटील यांनी निष्ठेनं कार्य केले। सामान्य कार्यकर्त्यांना डावलून पक्ष वाढीसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी धनाढ्य उमेदवाराला तिकीट दिल्याचा ॲडव्होकेट पाटील यांचा गंभीर आरोप आहे। तिकीट कापण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे। निवडणुकीचा सर्व खर्च करण्याची तयारी असूनही कोणतेही कारण न देता तिकीट का नाकारले असा सवाल पाटील यांनी उपस्थित केलाय। तर पक्षाने अन्याय केल्यामुळेच संविधानाचा विजय असो म्हणत ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। पक्षासाठी 11 वर्ष राबलो, जेव्हा न्याय देण्याची वेळ आली तेव्हा पैसेवाल्यांना तिकीट देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डावललं गेले। निष्ठावान कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का? या अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या सेवेसाठी मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.